मी पण अगदी मोजक्या वेळेत सांगतो. माझे वडील सांगायचे, एक सुभाषित आहे, लाईक कन्वर्ट एव्हरी सिच्युएशन इनटू एन अपॉर्च्युनिटी. त्याचं आत्ता उदाहरण सांगतो. मी चिंचवडला आहे आणि तिकडे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय म्हणून आहे. त्याची माहिती मिळाली. मी तिकडे गेलो आणि पोस्टमॉर्टम विभागात गेलो. तिथे कळलं वर्षाकाठी 4000हून जास्ती देहांचं पोस्टमॉर्टम तिकडे होतं. मग मी विचार करायला लागलो, मी इतकी वर्ष अवयवदानाबद्दल बघतोय, मग इथं काही नाही का करता येणार? इथे तर माणूस गेलेला आहे, सगळ्यांना माहिती आहे, मग काउन्सिलिंग सोपं असेल. मी डीनना भेटलो. त्यांनी माझ्याकडे आधी चमकून भेटलं. काही वेळेसारखं आहे का? म्हटलं काय झालं? नाही म्हणाले, तुम्ही तिकडे मला हे करायला सांगताय. म्हटलं फॅक्ट आहे सर, तुम्ही मला सांगा अशक्य आहे का? मला शक्यच नाही आहे. म्हटलं ठीक आहे, बघूया आपण, मला तुम्ही अपॉर्च्युनिटी द्या, मी तिकडे काम करायला लागतो. जमलं नाही तर मागे पुढे तुमच्याकडे बघणार नाही. म्हटलं मी छानसं एखादं नॉवेल घेऊन जाईल, कोणी आले तर त्यांना सांगेल, नाही तर नॉवेल वाचून होईल. तुमच्या माहितीसाठी मी आधीच्या 14 वर्षात फक्त 29 नेत्रदानं मिळवली होती आणि 3 जूनपासून कालपर्यंत या इथे 33 नेत्रदानं मी मिळवली. हे एक सांगायचं महत्त्वाचं होतं मला, की अपॉर्च्युनिटी मिळाली ती मी कन्वर्ट केली आणि आता ते खुश झाले. त्यांनी मला तिकडे ऑफिस दिलं आहे. पोस्टमॉर्टममधून येणारी प्रत्येक ॲम्ब्युलन्स मला पहिल्यांदा दिसते. मी तयार होऊन काउन्सिलिंगला जातो. सगळा स्टाफ मला मदत करतो. इव्हन पोस्टमॉर्टम सर्जनने मला सांगितलं आहे, काका आम्ही तुमच्याबरोबर आहोत, आम्ही पाहिलं आय वेंट्रिकलला मदत करू, आम्ही शिकूया. पुढच्या महिन्यात आमचा एक ट्रेनिंग होईल, तिकडे आम्ही सगळे शिकू ॲक्च्युअल आय वेंट्रिकल कसं करायचं. तर हे सांगायचं होतं आणि आज एवढ्यासाठी मी आलो होतो, मी तुमच्याशी शेअर करतोय. गेल्या 3 आणि 4 मेला 2024 मला 24 तासात 3 अटॅक आले आणि एकही इंजेक्शन न घेता मी ते झेलले. माधवबागची ट्रीटमेंट मी घेतली, पण आज मी व्यवस्थित सगळ्या गोष्टी करतोय. आणि पुन्हा या जूनमध्ये 4था अटॅक आला, तोही तसाच झेलला आणि अजून सगळं चाललेलं आहे. म्हणजे तुम्हाला ही थोडीशी एक वेगळी गोष्ट सांगायची की अटॅकला भिवून होत नाही आहे. अटॅक फेस करता सहज येतो आणि मी आजही दररोज 1.25 तास ॲरोबिक्स करतो. छान मी चिंचवडला राहतो, नदीकाठी छान बाग आहे. आम्ही जवळजवळ 50 जण एक्सरसाइज करतो सगळे तिकडे आणि पुन्हा दररोज हॉस्पिटलमध्ये 5 तास मी तिकडे उभा असतो आणि काउन्सिलिंग करतो. धन्यवाद. एवढंच मला शेअर करायचं मला